प्रशासन आज आपण बघतोय सिल्लोड नाका भोकरदन या ठिकाणी जय भवानी नगरकडे जाणारा असेल, JD देशमुख कॉलेजकडे जाणारा रस्ता असेल, तसेच दशरथ बाबा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता असेल, तसेच या तालुक्यातली सर्वात मोठी शाळा न्यू हायस्कूल या शाळेकडे जाणारा रस्ता असेल, इंगळेवाडीकडे जाणारा हा रस्ता असेल, या सर्व गोष्टीला माडा कॉलनीला जोडणारा हा रस्ता असेल, या ठिकाणून आमदार खासदार जाणं येणं या ठिकाणून करतात. कितीतरी मोठे मोठे आजी माझे या रस्त्याहून येणं जाणं करतात. कितीतरी नगरपालिकेचे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, ते या रस्त्याने येणं जाणं करतात. काही नगरसेवकांची शाळा असतील, काही नगरसेवकांचे कॉलेज असतील, काही नगरसेवकांची शेती असतील, तरी त्यांचं या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. माझे या ठिकाणचे समाज बांधव गेल्या कित्येक वर्षापासून या समस्येला तोंड देत आहेत. प्रत्येक वेळी थोडा जरी पाऊस पडला तर या ठिकाणी तळ्याचं स्वरूप या रस्त्याला प्राप्त होतंय. या चूक कोणाची? आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीची चूक आहे का यात आमची चूक आहे? खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी आम्ही यासाठी निवडून देत असतो की त्यांनी आम्हाला मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजे. खरं तर हे त्यांचं परम कर्तव्य आहे, ते आमच्यावर उपकार करत नाही. पण कितीतरी वर्षापासून या ठिकाणचा हा प्रश्न प्रलंबित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, नगरपालिका असेल, यांना कितीतरी वेळेस आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात कुठेही दखल घेत नाही. लवकरात लवकर तात्काळ नगरपालिका असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, या ठिकाणचे आमदार असतील, या ठिकाणचे खासदार असतील, यांनी आमच्या या समस्येचं निराकरण केलं पाहिजे. अन्यथा या ठिकाणचं आम्ही पाणी उचलून तुमच्या ऑफिसमध्ये आणून फेकू. जय जवान, जय किसान.